नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमकर लिखित मन धागा धागा गुंतला भाग 3. कुकुचकू कुकुचकू. पहाटेचे 5:30 वाजले असते. गावावर अजूनही अंधाराची आणि धुक्याची हलकी चादर पसरलेली होती. पण गावातील घराघरामधून चुलींचा धूर निघू लागला होता. विहिरीवर घागरींचे आवाज येऊ लागले होते आणि गोठ्यात गाई म्हशींच्या गळ्यातल्या घंटा वाजू लागल्या होत्या. पण वाड्याच्या एका आलिशान खोलीत, जिथे शहरातून आलेली गँग गाढ झोपली होती, तिथे हा आवाज एखाद्या मोठ्या बॉम्बस्फोटासारखा घुमला. ओ माय गॉड, व्हॉट द हेल इज धिस? राधिका एकदम दचकून बेडवर उठून बसली. तिच्या डोक्यावरचे केस विस्कटलेले होते, डोळे सुजलेले होते आणि चेहऱ्यावर प्रचंड त्रासिक भाव होते. तिने पटकन कानावर उशी ठेवून घेतली आणि स्वतःला पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण तो कोंबडा जणू आज राधिकाची परीक्षा घ्यायच्याच मूडमध्ये होता. तो वाड्याच्या अगदी मागच्या भिंतीवर बसून गळा ताणून ओरडत होता. करण, सिद्धार्थ, उठून त्या बर्डला शांत करा यार. कुणीतरी त्याचा व्हॉल्यूम कमी करा. राधिका उशीतूनच ओरडली. तिच्या ओरडण्याने शेजारच्या बेडवर झोपलेली नेहा आणि काव्याही जागे झाले. रॅड्स, तो कोंबडा आहे. तुझा मोबाईलचा अलार्म नाही जो तू स्नूज करशील, काव्याने डोळे चोळत काहीशा वैतागून म्हटली. तिने राधिकाकडे पाहिले आणि उपरोधिकपणे हसून पुढे म्हणाली, काल तर मोठी टशन देत होतीस ना, मी गाव एन्जॉय करायला आलीये म्हणून. आता पहिल्याच दिवशी एवढ्या साध्या आवाजानेही तुझी झोप उडाली. काव्या, प्लीज, सकाळ सकाळ तुझे लेक्चर सुरू करू नकोस. मला फक्त शांतता हवी आहे. मुंबईत मी रात्री 2-3 वाजता झोपते आणि इथे 5:30 वाजता हा टॉर्चर सुरू झालाय. राधिका बेडवरून खाली उतरत चिडून म्हणाली. तिने खोलीची खिडकी उघडली. बाहेरचे दृश्य मात्र तिच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळे होते. गार सुगंधी हवा थेट तिच्या चेहऱ्यावर आली. समोर लांबवर डोंगराच्या आडून तांबडं फुटत होतं, म्हणजे सूर्य उगवत होता. आकाशात केशरी पिवळ्या रंगाची उधळण झाली होती. अंगणात सरपंचाच्या घरच्या बायका सडा सारवून सुंदर रांगोळ्या काढत होत्या. हे दृश्य पाहून राधिकाचा राग थोडा शांत झाला, पण तिची झोप पूर्णपणे उडाली होती. तिने हातामध्ये आपला महागडा फोन घेतला, पण स्क्रीनवर नो सर्व्हिस पाहून तिने पुन्हा एकदा कपाळावर हात मारून घेतला. ना वायफाय, ना नेटवर्क, ना AC, आणि वरून हा कोंबड्याचा अलार्म. देव जाणे हे 15 दिवस मी इथे कशी काढणार आहे. ती स्वतःशीच पुटपुटली आणि ब्रश करण्यासाठी खोली बाहेर पडली. वाड्याच्या मागच्या बाजूला एक मोठी दगडी कोरीव काम असलेली विहीर होती. तिथेच सकाळच्या वेळी गावचे तरुण आणि गडी कामाची लगबग करत होते. रघु नेहमीप्रमाणे पहाटे उठून आपलं सर्व आटोपून तिथं आला होता. त्याच्या अंगात नेहमीचा पांढरा शुभ्र सुती सदरा होता आणि खांद्यावर तोच पांढरा रुमाल. त्याचे केस ओले होते, जणू तो आत्ताच नदीवर किंवा विहिरीवर आंघोळ करून आला होता. अरे खंडू, आज देवाच्या पूजेसाठी नदीवरून ताजं पाणी आणायचं आहे. बादल्या आणि हंडे तयार ठेव. रघुने मोठ्या आवाजात गड्यांना सूचना दिल्या. तेवढ्यात त्याचे लक्ष वाड्याच्या मागच्या दारातून बाहेर येणाऱ्या राधिकाकडे गेले. राधिकाने आता एका पांढऱ्या रंगाचा चिकनकारी कुर्ता आणि निळी जीन्स घातली होती. केस तिने एका क्लचने मागे बांधले होते, पण काही बटा तिच्या चेहऱ्यांवर वारंवार उडत होत्या. हातात टूथब्रश आणि पेस्ट घेऊन ती अगदी लहान मुलासारखं चेहरा करून आजूबाजूला पाहत होती. तिला तिथे पाहून रघुच्या ओठांवर तेच मिश्किल हसू परत आले. तो हळूहळू तिच्या दिशेने चालत गेला. राम राम मॅडम. काय मग, झाली का सकाळी सकाळी कोंबड्याच्या आवाजाने शुद्धी? रघुने तिच्या समोर येऊन उभे राहत दोन्ही हात छातीवर बांधून विचारले. राधिकाने थांबून रघुकडे पाहिले. काल रात्रीच्या त्या प्रसंगानंतर तिला वाटले होते की आज थोडा सुधारेल, पण याचे टोमणे अजूनही चालूच होते. गुड मॉर्निंग मिस्टर अक्कुड पाटील. आणि हो, माझी शुद्ध अजिबात हरपली नव्हती. तुमच्या त्या गावरान पक्षानं मला जबरदस्तीनं उठवले. राधिकाने ब्रश बाजूला धरून उत्तर दिले. गावरान पक्षी नाही मॅडम, तो आमच्या गावाचा अलार्म आहे. शहरातल्या सारखा तो चार्जिंगवर चालत नाही.
निसर्गाच्या नियमाने चालतो. रघुने हसत म्हटलं, पण तुम्ही हातात ब्रश घेऊन इथे काय करताय? वाड्यातल्या बाथरूममध्ये पाणी येत नाहीये का? पाणी येतंय, पण मला ना जरा फ्रेश हवेत ब्रश करायची सवय आहे आणि मला जाणून घ्यायचं होतं तुमच्या या गावात सकाळी एवढ्या लवकर लोक काय करतात? राधिकाने आजूबाजूला पाहत विचारले. आमच्या गावात ना मॅडम, सूर्य उगवण्यापूर्वी नशीब उगवावं लागतं. शेतकरी माणूस आहे. सकाळी लवकर उठून शेतावर गेलो तर अख्ख्या देशाला अन्न कुठून मिळणार? रघुच्या आवाजात एक वेगळाच अभिमान होता. पण तुमच्या शहरात काय, 11 वाजेपर्यंत झोपायचं आणि रात्री जागून संगणकावर खोटे खेळ खेळायचं, हेच माहिती ना तुम्हाला? एक्सक्यूज मी, आम्ही संगणकावर खेळ खेळत नाही, बिझनेस चालवतो. आशियातल्या टॉप 10 कंपन्यांमध्ये माझ्या बाबांची कंपनी येते, ज्याच्यावर हजारो लोकांचे पगार चालतात. राधिकाने स्वाभिमानाने उत्तर दिले. असेल मॅडम, तुमचे पगार पैशात होत असतील, पण आमचा पगार ना हा मातीतून निघणाऱ्या पिकावर आणि माणसांच्या प्रेमावर होतो. पैशाने पोट भरता येत नाही, अन्नच खावं लागतं. रघुने तिच्या डोळ्यात पाहत अत्यंत शांतपणे पण प्रभावीपणे सांगितलं. राधिका काही क्षण गप्प झाली. रघुच्या या बोलण्यात इतकी ताकद होती की तिच्याकडे त्याला उत्तर देण्यासाठी शब्दच नव्हते. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. त्याचा तो करारी चेहरा आणि डोळ्यातील प्रामाणिकपणा तिला कुठेतरी आतून प्रभावित करत होता. बरं, ते राहू दे, मला तोंड धुण्यासाठी पाणी हवंय. तिथे नळ कुठे आहे? राधिकाने विषय बदलत विचारले. रघुने विहिरीकडे बोट दाखवले. नळ तर वाड्यात आहेच, पण जर अस्सल गावाचा अनुभव घ्यायचा असेल तर या विहिरीचं ताजं थंडगार पाणी वापरून बघा. रात्रीच्या चांदण्यात हे पाणी मिळून अगदी अमृत होतं. राधिका विहिरीच्या जवळ गेली. विहिरीतून बादलीनं पाणी काढलेलं होतं आणि ते एका मोठ्या तांब्यात हंड्यात भरून ठेवलं होतं. तिने हंड्यात हात घालून पाणी घेण्याचा प्रयत्न केला, पण हंडा खूप जड होता आणि पाणी घेताना तो तिच्या हातातून निसटणार इतक्यात रघुने मागून पुढे जाऊन तो हंडा एका हाताने पकडला. तो पुन्हा एकदा तिच्या अगदी जवळ आला होता. त्याचा श्वास तिच्या गालाला स्पर्श करून जात होता. रघुने हंड्यातून तांब्या भरून पाणी काढले आणि राधिकाच्या हातावर ओतले. घ्या, धुवा तोंड, रघु शांतपणे म्हणाला. राधिकाने त्याच्या हातातील पाण्याने तोंड धुतले. ते पाणी खरोखरच खूप थंड आणि ताजेतवाने करणारे होते. घ्या, पुसा. तोंड धुतल्यानंतर जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा रघुने स्वतःच्या खांद्यावरचा पांढरा स्वच्छ रुमाल तिच्या पुढे धरला होता. राधिकाने काही क्षण त्या रुमालाकडे आणि नंतर रघुकडे पाहिले. तिने हळूच तो रुमाल घेतला आणि आपले तोंड पुसले. त्या रुमालाला रघुचा तो मातीचा आणि हिकरीचा सुवास येत होता, जो तिच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला. थँक्स, ती अत्यंत हळू आवाजात म्हणाली. टोमणे मारायला मी पुढं असतो मॅडम, पण पाहुणचारात कमी पडत नाही, रघुने डोळे मिचकावत म्हटले. आपला रुमाल परत घेतला आणि तो हसत हसत तिथून निघून गेला. राधिका त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. तिच्या मनात एक वेगळीच खळबळ उडाली होती. हा माणूस एकाच वेळी इतका कडक आणि इतका काळजीभाऊ कसा असू शकतो? ती स्वतःशीच विचार करू लागली. सकाळचे 8 वाजले होते. वाड्याच्या मोठ्या दिवाणखान्यात शहरातून आलेली गँग आणि सरपंचाचे कुटुंब एकत्र जमले होते. मध्यभागी एका मोठ्या लाकडी पाटावर नाश्त्याची सोय केली होती. आज नाश्त्याला अस्सल महाराष्ट्रीयन बेत होता. गरमागरम कांदे पोहे, त्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर, सोबत शेव आणि जोडीला गावच्या म्हशीचा दुधाचा कडक चहा. वा आकाश, हा नाश्ता पाहूनच भूक लागली यार, सिद्धार्थने पोह्यांचा चमचा तोंडात टाकत म्हटले. अप्रतिम. मुंबईतल्या कॅफेमध्येही अशी चव मिळणार नाही. हो ना, खरोखरच खूप छान झालेत पोहे, नेहाने दुजोरा दिला. गौरी स्वतः सगळ्यांना नाश्ता वाढण्याचे काम करत होती. आकाश तिच्याकडे चोरून पाहत होता आणि गौरी लाजून आपले डोळे खाली करत होती. राधिका हे सगळं पाहून मनातून खूप खुश होती. आपल्या मित्राला इतकी चांगली मुलगी मिळाली ॲज अ बायको म्हणून, याचा तिला आनंद झाला. आजचा या नवीन कथेचा 3रा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. आणि हो, नवीन असाल
तर अशाच अजून कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.